राकेश पाटील कृपया स्कोररची भूमिका सांभाळायची आहे। राकेश पाटील गुणलेखकाची भूमिका सांभाळण्यासाठी यायचे आहे। राकेश पाटील, राकेश पाटील वाघवीरा लवकरात लवकर या। चालू कर चालू कर। पहिला चेंडू विजय यांचा आणि पहिल्याच चेंडू वाटत चौकर नाही, चांगली फिल्डिंग होते ती पंकज कोठेकर यांच्याकडून आणि धाव दोन धाव एकच धाव घेतली का, एकच धाव समाधान मानले ते संघ म्हणजे प्रथमेश 11 आजच्या दिवसातला 6वा सामना 7वा। पुन्हा एकदा चांगला आणि लेग साइडला मारल्यामुळे चांगला फटका येतो। बॅट्समन संदेश यांच्या बॅटिंग मधून आलेला पहिलाच फटका, विजू यांचे पहिलेच षटक आणि दुसऱ्याच चेंडूवर एक चांगला जोरदार फटका मारला येतो म्हणजे संदेशाने पहिला सामना गमावला होता तो दोन्ही संघांनी नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल तो AVSS आणि प्रथमेश 11 संघ। 2 चेंडू आणि धावा झाले 5। पुन्हा एकदा तयार आहे तो हेमनगर यांकडून विजू, पुन्हा एकदा जोरदार मला हा मारतोय जोरदार फटका षटकार। चेंडू भेटलाय का नसेल तर नवीन चेंडू, दुसरा चेंडू घ्या अंपायर। चेंडू भेटलेला आहे, चांगली फटकेबाजी करतोय तो संदेश आविठी या संघाकडून नेहमी खेळत असतो। बघूया समोर गोलंदाज एक अनुभव गोलंदाज विजू भाऊ नेहमीच सामरी या संघाकडून चांगली गोलंदाजी करतात, चौथे षटक टाकत असतात नेहमी, पण आता मात्र त्यांच्यावर पुन्हा एकदा चांगला चेंडू जी धुरा आहे AVSS या संघाने दिलेली आहे त्यांच्यावर पॉवर प्लेची ओव्हर टाकायची आणि ते नक्कीच त्यामध्ये काहीसे फटके खातात। पुन्हा एकदा बघूया सज्ज आहे तो संदेश आणि हा वाटतं पुन्हा एकदा चांगला चेंडू काहीच समजलं संदेशाना, लगातार 2 चेंडू निर्धाव गेले आहेत ते आणि शेवटचा चेंडू असेल तो पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या 2 फटक्यानंतर चांगली कमबॅक केले तो विजू भाऊनी। हो पुन्हा एकदा चांगला चेंडू होता म्हणजे बॅटची कड घेतली आणि चेंडू गेलाय तो आणि त्याच्या मागे AVSS चा स्वतः मालक आवी धावतो। आता 2 धावावर समाधान मानले ते आणि 2 धावाच्या भरीने पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकेच्या अखेर धावसंख्या झाली ती 13 बिनबाद 13। पॉवर प्लेचं षटक संपलेले, दोन्ही संघ पहिले दोन्ही सामने पराभूत झाले त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये काहीसा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील आणि चांगले रन रेटने विजय होण्याचा प्रयत्न करतील। उद्या दुसरे षटक कोण घेऊन ते सामना फास्ट घ्यायचा, अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत। सामना 7वा सामना क्रमांक 7वा अजून 3 सामने व्हायचे आहेत त्यामुळे सामना फास्ट घ्यायचा आहे। 15 मिनिटाच्या आत आपल्याला 3 षटक पूर्ण करायचे आहेत, नाहीतर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। आणि आता पुढचे समालोचन करतील रोहित पाटील। धन्यवाद हर्षल पाटील। पंचायत प्रीमियर लीग पर्व 9 आणि हा चांगला एक मॅनेजमेंटचा नजारा। पहिल्या दिवसाला आम्ही
आयोजन 10 सामने अरेंज केलेले आहेत आणि त्या 10व्या सामन्यापैकी 7वा सामना प्रगतीपथावर आहे. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल की नो टाइम पास. पंकज कोटेकर आणि समोर ठाकलाय तो पंकज पाटील. चेंडू जातोय तो मिडविकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी होतोय तो प्रयत्न आणि 2 धावांवर समाधान. आणि तत्पूर्वी 2 धावा मिळतात त्या संघ प्रथमेश 11 संघाला. काहीच संत गतीने चालू असता सामना. अभि एसएस जिथे केतन पाटील, अमित पिंगळे, पंकज कोटेकर असे मातब्बर खेळाडू, तसेच इकडे संदेश पाटील, पंकज पाटील, नंतर संजय घरत. चेंडू काहीसा मिसलीड घेतोय. तत्पूर्वी 1 धाव संत गतीने चालू आहे. चांगलं बॅकअप म्हणता येईल पंकज कोटेकर याच्याकडून. एक ऑलराऊंडर म्हणता येईल. ऑलराऊंडर म्हणून ख्याती आहे. अनेक सामन्यांमध्ये त्याचं नेहमीच योगदान असतो संघासाठी. MIDC एंड करून पंकज. ओ हो. चेंडू स्वेअरसाठी पंचांकडे दाद. पंचांवर कोणताच इथे प्रभाव पडलेला नाहीये. पंच चेंडूला लीगल चेंडू डिसाइड करतात. चेंडू जातोय बॅट्समनच्या कीपरच्या गस्तानामध्ये. निर्धाव चेंडू. आता मात्र चेंडू खराब आणि खराब चेंडूला काय दाखवायचं असते ती म्हणते दिशा आणि ती दाखवण्यात यश आलेलं आहे ते संदेश याला. संदेश एक अवेटी संघाचा एक खेळाडू, मॅन फ्रॉम अवेटी, परंतु जी कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे आणि शेवटचे 2 दौरे पाहता येईल. सांबरी येथे 2 टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅट्समनचे पारितोषिक घेतलेलं आहे. असा संदेश द मसलमॅन म्हणता येईल. चांगले फटकेबाजी करतोय संदेश. प्रवाहाच्या दुसऱ्या दिशेला अभि एसएस संघ. काहीस थोडं खेळाडूंमध्ये चैतन्य थोडं कमी वाटतोय, परंतु एक विन सर्वांना एकत्र आणू शकतोय. आणि काहीस मिसफिल्डिंग. मित्रांनो, ह्या लेवलला तुम्हाला मिसफिल्ड काय असते ती मगाशी दिव्यांग सुपरस्टार विरुद्ध रामचंद्र स्मृती सामन्यात दिसलेली आहे. पहिल्या 3 चेंडूवर 3 झेल आणि तिन्ही झेल सुटले. आणि आमचा प्रतिस्पर्धी संघ रामचंद्र स्मृती संघातल्या सर्व खेळाडूंनी म्हणजे मनातल्या मनात निश्वास टाकला. त्यांचे कोच मनोज जुईकर, राकेश पाटील खुश. आता मात्र चेंडू जातोय. निर्धाव होता परंतु काहीसा चकवा दिला होता. संदेशाचा प्रयत्न आहे परंतु तिथे वाघासारखा धोनी आहे. धोनी हा किपिंगला नाही आहे तर स्लिपला आहे, परंतु आहे तो तिथे. तत्पूर्वी 2 षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या झालेली आहे 2 षटकानंतर 23. नो लॉस, बिनबाद 23 या धावसंख्येवर खेळतोय तो प्रथमेश 11 संघ. प्रथमेश 11 संघाकडे म्हणता येईल तर जे खेळाडू आहेत, जे खेळाडू प्रथमेश स्मृतीकडे म्हणता येईल, पंकज पाटील असो, संदेश असो, त्यानंतर येणारे संजय घरत, तेजस शेळके, किरण शेळके, सूरज पाटील, असा कुठलाच खेळाडू नाही ज्याच्याकडे मला वाटतं 6 मारण्याची कॅपॅसिटी नाही. 11च्या 11 इव्हन त्यांचा संघ मालक सोन्या, प्रथमेश पाटील हे सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. तर मला असं वाटत नाही 11 खेळाडूंमध्ये कोणता डाऊट आहे. डाऊट असेल तर तुमच्या कॅलिबरला, त्या दिवसाच्या परफॉर्मन्सला. सर्व खेळाडू असे आहेत की ज्यांनी स्वतःच्या नावावर वर्ष गाजवलेले आहेत असे खेळाडू आहेत प्रथमेश स्मृती संघाकडे, जे सांबरी, अवेटी, कुर्डूस गावाचे प्रतिनिधित्व करतात. दरम्यान चेंडू चढतोय, चेंडू हवेत, चेंडू खाली. रोशन झेल व्हायला पाहिजेत. काहीसा मिस टायमिंग झालेला आहे. सोन्या सॉरी. प्रथमेश पाटील ते जरा संघांच्या ह्याच्यामध्ये थोडं काहीसा मिस्टेक होतोय. प्रथमेश 11 संघ. चेंडू मारतोय, चेंडूच्या पाठी मला असं वाटतं आता अभि, आणि मला असं वाटतं अभि
आणि थर्ड अंपायर साठी दिलेला आहे रनआउट चेक करण्यासाठी. काही सगळं क्षेत्ररक्षण मित्रांनो, या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा संघ मालकाला तसेच संघाला कोणत्याच खेळाडूला नसेल. ह्या जर तुम्ही असं क्षेत्ररक्षण केलं तर कठीण आहे सामना जिंकण्यासाठी. दीक्षांत आणि मला असं वाटतं इथे अमित पिंगळे स्वतः मान्य करावा लागेल. परंतु इथे बघा दीक्षांत पहिल्या सामन्याला सूर गवसला नव्हता. मला याच्या अगोदर भेटला होता दीक्षांत की त्याला एंड चुकला होता तिकडून, परंतु आता मात्र त्याच्या हव्या एंडनी तो करतोय गोलंदाजी आणि 3 चेंडू मध्ये चांगल्या टप्प्यावर तो टाकतोय. जो टप्पा आणि चांगले गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा दीक्षांत पाटील. चेंडू जातोय, चेंडू खाली, मला असं येतोय फिल्डर पंकज कोटेकर आणि कोणतीच मिस्टेक करत नाही. धावसंख्या झालेली आहे ती 26. अमित पिंगळे यांनी विचारलेल्या धावसंख्या किती झाल्यात आणि धावसंख्या झाली ती 26. काहीच कमबॅक करताना ह्या षटकात रामचंद्र स्मृती संघाचे 2 खेळाडू गेलेत. आता 2 खेळाडू पाठवून मनीष आपणकर, परेश पाटील. परेश पाटील लवकरच दादू यांच्या पंक्तीत बसणार आहेत. जशी त्यांची शरीरयष्टी वाढत चाललेली आहे, दादू यांना टप देणार आहेत ते. शेवटचा चेंडू दीक्षांत. एक कमबॅक काय म्हणावं मित्रांनो, हा कमबॅक करतायत. आणि मात्र आता स्ट्राईक साठी सामरीतला एक चांगला खेळाडू म्हणता येईल किरण शेळके. नाही, चेंडू काहीसे थोडा आखूड होता. विजू भाऊ एक फटका मारला होता, परंतु त्यांचेच मित्र संघ सहकारी ते झेल पकडतायत. विजू भाऊ 40+ चे खेळाडू आणि या दीक्षांत षटकात 3 विकेट ओव्हर हॅट्रिक. सुंदर परफॉर्मन्स, कमबॅक काय म्हणता येईल दीक्षांत याच्याकडून तुम्ही शिकावं. चांगलं कमबॅक या कमी वयात. एक सुंदर गोलंदाजी दीक्षांत पाटील याच्याकडून. किरण डीजे माझे सहकारी मित्र स्कोर गुणक सांगतायत. राकेश पाटील 3री ओव्हर 3. मिळतोय आमचे डीजे मालक किरण वावेकर यांच्याकडून. किरण वावेकर ज्यांची फक्त भारतात नाही तर विदेशात सुद्धा शाखा आहेत. 3-4 ब्रँचेस आहेत. ऑस्ट्रेलियाला, वेस्ट इंडिजला, तिथे त्यांचे डीजेचं काही संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय. असे किरण वावेकर. गोलंदाजीसाठी येतोय तो प्रशांत. फिशरमॅन म्हणता येईल, सागरी खेळाडू आहे हा प्रशांत. चेंडू उसळी घेतो, चेंडू जाते हवेत
आणि पंकज कव्हर केला होता स्वतःला, परंतु तिथे 2 हात टाकायची गरज होती. चेंडू बसला असता हातात, परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागते. धावसंख्येत काही दिवसांनी असं म्हणता येईल, काही दिवसांनी वाढ होतोय धावसंख्येत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली आहे ती 28 ऑन अ बूट. संदेश, काहीशी गरज आहे तो फॉर्म आणण्याची. संदेश पाटील नाही, फटका हवेत जात नाही, ते चेंडू खाली. फिल्डर रोशन पाटील मित्रा, खूप फंबल झालेला आहे ह्या मॅचला आणि मला नाही वाटत की अविनाश पाटील खुश असतील या परफॉर्मन्समुळे. रोशन पाटील आणि ह्या 2 धावा. संदेश नॉन स्ट्राईक साठी येतो. तेजस शेळके, सांबरी संघाकडे म्हणता येईल तर 4 प्रॉपर गोलंदाज आहेत. संजय घरात, तेजस शेळके, सूरज पाटील, सिद्धू असे 4 गोलंदाज. धावांचं आव्हान कठीण असणार आहे VSS संघाला. पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा जातोय डीप मिडविडच्या दिशेत. पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न होतोय की काय? पुन्हा एकदा फंबल. काहीच खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो, खरंच. पंच 2 धावा आणि बाद, राईट. आणि कोण आउट आहे? संदेश पाटील बाद. रनआउटच्या स्वरूपात संदेश बाद झालेले आहे. 2 धावा झालेल्या होत्या. 3ऱ्या धावेचं मला नाही वाटत की कोणतं इथे तरीच कॉम्बिनेशन होतं. तत्पूर्वी खेळाडू बाद होतोय. संदेश चांगली खेळी, काहीसा हाय हिटिंगची गरज होती, ती पात्र दिसताना आली, परंतु ग्राउंड शॉट त्यांनी स्कोर चालता ठेवला होता आणि ह्यात सुद्धा 3 धावा धावसंख्या झाली आहे त्या. वैयक्तिक 28 धावा, 32 धावांमधले 28 धावा एकटा खेळतोय संदेश. सुंदर खेळ फलंदाजी म्हणता येईल संदेशाच्याकडून. माझा संघ स्कोर लेखक माननीय श्री राकेश पाटील, कुमार राकेश पाटील, MSF ऑफिसर सूरज. व्हॉट इज दिस शॉट? नथिंग शॉट. पंचांनी डायरेक्ट क्लिअर केलेला आहे. दिस इज आउट. खरंच मला नाही वाटत की कुठला सांबरीचा खेळाडू हा शॉट बघितल्यानंतर खुश होईल, कारण एफर्ट नव्हता शॉट मध्ये. तर तू व्हाईट सोडायचा होता तर व्हाईटचा काहीच अंदाज नव्हता आला आणि सूरज नथिंग शॉट खेळताना बाद झालेला आहे. गरज होती सूरजकडनं, कारण सूरजच्या बॅट अशी आहे की त्याच्या पट्ट्यात आला तर मला असं चेंडू सरळ 9च्या दिशेने जातो, 9 धावांच्या दिशेने जातो. सूरज काहीच न करता बाद होतोय. आता मात्र काहीच संकटाचं ढग प्रथमेश 11 संघाकडे. धावसंख्या झाली आहे 32. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतोय तो प्रशांत. छत्रपती शिवाजीनगर संघाचा गोलंदाज. सुंदर गोलंदाजी प्रशांत याच्याकडून. कमबॅक काय म्हणता येईल. 3 शेवटचे 5 चेंडू टाकले ऑन स्पॉट. चेतन वावेकर तुमची प्लेइंग लिस्ट द्या. आता मात्र धावा कमी पडतायत की काय? 32 धावा. मगाच्या सामन्यात पण काही धावांची लयलूट करता आली नव्हती प्रथमेश 11 संघाला. प्रशांत सुंदर चेंडू खाली. मला वाटतं अमित पिंगळे आणि रोशन पाटील यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण आणि 4 षटक संपतोय. इनिंग ब्रेक होतोय. तत्पूर्वी धावा झालेल्या आहेत त्या 33 जिंकण्यासाठी. यापुढील होणारा सामना शिवरेनी स्पार्टन आणि शुभम स्मृती दोन्ही संघाच्या संघ मालकांनी इथे यायचंय टॉस साठी. संघनायकांनी चला पाटील आणि पॉन्टिंग आणि चेतन वावेकर येताना तुमची प्लेइंग लिस्ट घेऊन या.
अव्हीएसएस संघ संघाला लीड करतोय भरभक्कम अमित पिंगळे, प्रशांत पाटील, दीक्षांत पाटील, केतन पाटील, पंकज कोटेकर, विजू पाटील. चांगली खेळाडू. चला शिवनेरी स्पार्टनचे आलेले आहे. शिवम श्रुती आगे टॉस घे. नाणेफेक होतोय ते चेतन वावेकर आणि अजय पाटील. नाणेफेक करण्यासाठी भूषण पाटील. नाणेफेक जिंकलेल्या मला सुटे शिवनेरी स्पार्टन संघाकडून. चेतन वावेकर तुमची लिस्ट पाठवा. तत्पूर्वी वळूया दुसऱ्या इनिंग कडे. दुसऱ्या इनिंगची सांगता सुरुवात होते. दुसऱ्या इनिंग साठी मला वाटते पहिलं षटक हिमनगर एंड कडून घेऊन येतोय तो. मला वाटते काहीसा आता चेंज होतोय. तेजस शेळके मला वाटते पहिलं षटक घेऊन येतोय तो. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. अव्हीएसएस संघाबरोबर समोर धावसंख्या असेल ती 33 धावसंख्या, 32 धावसंख्या झाली. 33 टू विन, 34 टू विन का 34 करून ठेव. आणि फलंदाजीसाठी गेलाय तो केतन पाटील, मॅन फॉर चिखली. आणि समोर नॉन स्ट्राईकला असेल तो पंकज कोटेकर. स्टार्ट करा. आणि गोलंदाजी असेल तो सामरी एक्सप्रेस तेजस शेळके. आणि पहिला चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न वाटतोय दक्षपांचा. वाईट चेंडू आलेला पहिल्याच, आणि पहिल्या चेंडू वाईटच्या स्वरूपाने एक धावे भर होते. बघूया दोन्ही संघांना हा नक्कीच सामना महत्वाचा असेल, कारण दोन्ही संघ पहिला सामना पराभूत होऊन आलेले आहेत. जर या मालिकेमध्ये टिकून राहायचं असेल नक्कीच प्रत्येक सामना हा महत्वाचा असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पंकजांचा कसा रनआउट करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी होती ती तेजस शेळके यांच्याकडून. सामरी एक्सप्रेस. जर हा सामना प्रथमेश 11 या संघाला जिंकायचा नक्की तेजस यांची चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला ब्लॉक होल पद्धतीचा पुन्हा एकदा एकच धावेवर समाधान मानावं लागते तो अव्हीएसएस संघाला. जिंकण्यासाठी टार्गेट आहे ते फक्त 34 धावांचं. त्यामुळे नक्कीच काहीच ते प्लॅनिंग करून आलेला आहे तो पंकज कोटेकर. एक बाजूला आणि पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता केतनचा, पण काय तो फसलेला आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या थांबते ती फक्त 3 धावांवर. 3 चेंडू 3 धावा. चांगली गोलंदाजी हेमनगर यांकडून. तेजस चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा बघा कॅच होते का. कॅचच्या खाली आहे तो म्हणजे संजय घरत आयकॉन. आणि नक्कीच तो कोणती चूक करणार नाही.
आणि पुन्हा एकदा केतन यांची काही फलंदाजी खराब होत आहे. त्या चेंडूवर बाद झाले ते म्हणजे केतन पाटील. आणि आता फलंदाजीसाठी असेल तो आदित्य मॅनपॉवर आवेटी संघाकडून खेळतो नेहमी. आपल्याला आवेटी संघाकडून खेळताना दिसतो तो आदित्य. आता मात्र AVSS संघाकडून फलंदाजीसाठी आलेला आहे. तेजस यांच्या पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. धाव संख्याची गरज आहे ती म्हणजे 34 आणि चांगली गोलंदाजी करते. चांगला चेंडू आणि तेवढ्यात चांगली कट केलेली होती ती आदित्याने. पण एक पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि मोठे एक चांगले षटक टाकत आहे ते म्हणजे तेजस शेळके. 4च धावा गेलेल्या आहेत आतापर्यंत. 34 धाव संख्येचं जरी टार्गेट असलेलं नक्कीच काहीच कमी धाव संख्येचं टार्गेट नेहमीच प्रेशर मध्ये खेळत असतो तो म्हणजे फलंदाज. आणि चांगले गोलंदाजी आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आहेत. 1 विकेट सुद्धा घेतलेले. आणि नक्कीच काहीसा जो कमबॅक आहे तो प्रथमेश इलेव्हन संघाला करून देतोय तो म्हणजे तेजस शेळके. जी धावसंख्या 34 होती ती धावसंख्या नक्कीच 50 पर्यंत त्यांनी आपल्या या 1 षटकाने पोहोचवली आहे. ती म्हणजे AVSS संघासमोर शेवटचे 3 षटक आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल ती AVSS संघाला. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आला आहे तो म्हणजे संजय घरात. एक आयकॉन खेळाडू प्रथमेश इलेव्हन संघाचा. आपले वैयक्तिक पहिले षटक घेऊन आणि संघाचे दुसरे षटक घेऊन आलाय तो म्हणजे संजय घरात चिखली यांकडून. आणि फलंदाजीसाठी फेस करेल समोर तो म्हणजे पंकज कोटेकर. बघूया काय होते तो. हा सामना जर AVSS संघाला जिंकायचा नक्कीच पंकजला काहीशी चांगली फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे त्या संघाकडून. एक चांगला फॉर्म मध्ये आहे. नेहमीच पिटकी संघाकडून खेळताना चांगल्या मोठमोठ्या खेळ्या करत असो असा पंकज. बघूया पुन्हा एकदा तयार आहे आणि लवकर लावायचंय. बराच टाइम घेत आहे प्रथमेश इलेव्हन संघ. अजून आम्हाला 3 सामने खेळायचे आहेत. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. आणि पहिला चेंडू चांगला होता आणि तेवढीच चांगले झेल घेण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे. आणि पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता तो सुद्धा सुटलेला आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. चांगला प्रयत्न होता तो म्हणजे प्रथमेश इलेव्हन संघाचा मुन्ना यांच्याकडून. फलंदाज तो म्हणजे पंकजची झेल नक्कीच आपल्याला सोडू शकत नाही. कारण पंकज जर टिकला तर सामना एका हाती आपल्या संघाकडे झुकू शकतो. आणि सुंदर गोलंदाजी आणि मोठं अंपायर यांचा निर्णय. वाईट चेंडू वाईट ना वाईट. पुन्हा एकदा तयार आहे तो पंकज. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. बघ काय होते. कॅच होते का नाही. अक्षय यांचे काहीतरी अंदाज आला नाही त्यांना कॅचचा. आणि पुन्हा एकदा 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 चेंडू आणि धावसंख्या गेली ती 5. धावसंख्या झाली ती 10. वैयक्तिक पहिले षटक आणि संघाचे दुसरे षटक जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 34 धावांची. आणि धावसंख्या झाली 10. अजून दुसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. काही चांगली प्लॅनिंग करून आले तो पंकज. मोठे पटकांची काही रिस्क घेत नाही तो. 1 आणि 2 धावांवर भर करतोय आणि आपला सामना पुढे चालवतोय. काहीचा पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण हुकलेला. आणि हा वाटत रनआउटचा चान्स. धाव संख्या झाली ती 11. 3 चेंडू झालेत. काहीसे इकडून पब्लिक मधून नक्कीच पल्लू शॉटला पंकज यांच्या शिव्या येत आहेत.
पण काहीशी प्लॅनिंग आहे त्यांची आणि त्यानुसार ते खेळत आहेत. सामना पुढे नेत नक्की त्यांना माहिती आहे जे गोलंदाज आहेत सामरी संघाकडे ते दोन गोलंदाज एक चांगले प्रभावी गोलंदाजी करत असतात नेहमी. फुलटाच पद्धतीचा चेंडू होता लेग साईडला कट काय बघा मागे आहे तो म्हणजे तेजस शेळके एक चांगली रनिंग विंडविनिंग चांगले क्षेत्ररक्षण केलंय. चौकार नक्कीच असता जर बॉल सुटला तर पण चांगलं क्षेत्ररक्षण दोनच धावेर भर समाधान मानावं लागले ते म्हणजे आदित्यांना. धावसंख्या वाढत आहे 2 आणि 1 या धावेने 13. मोठे फटके काहीच येत नाही. सामना अजूनपर्यंत नक्कीच कोणत्याच संघाकडे झुकलेला नाही. शेवटचे 2 चेंडू असतील ते म्हणजे संजय घरत यांच्या षटकातील आणि जोरदार पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पुन्हा बॅटच्या मागे पट्ट्यात काहीसा चेंडू येत नाही. पुन्हा एकदा एकच धाव चांगली गोलंदाजी होत आहे ती दोन्ही एंडकडून. तेजस शेळके यांनी 5 धावा दिल्या होत्या आणि वाटते संजय घरत यांच्या षटकामध्ये 9 धावा गेलेल्या आहेत. शेवटचं चेंडू असेल ते आणि नक्कीच या चेंडूवर काहीसा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील पंकज कोटेर. बघूया काय होत आहे. हो काहीसा पट्ट्यात अजूनपर्यंत माटे पंकजांचे येत नाही. नक्कीच इकडून काहीसा जोरदार दबाव येत आहे तो म्हणजे पंकज कवठेकर यांच्यावर. पण मात्र त्यांच्या मनात नक्कीच कॅल्क्युलेशन चालू असेल किती धावा किती करायचे आपल्यात कधी मोठे फटके मारायचे आहेत त्यानुसार फलंदाजी करत आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि समीकरण असेल ते 20 का 20 धावा. 12 चेंडू 20 धावांची गरज असेल ती म्हणजे संघाला. चला सामना फास्ट मध्ये घ्यायचा आहे. यापुढे होणारा सामना आहे तो म्हणजे शुभम स्मृती आणि शिवनेरी स्पार्टन. दोन्ही संघ पहिला सामना जिंकून आलेत. नक्कीच दोन्ही संघामध्ये विजयाचे वातावरण आहे. बघूया या सामन्यामध्ये नक्कीच एक कट्टर प्रतिस्पर्धी आहे तो म्हणजे चेतन कोटेकर. त्यांच्या समोर आहे तो शिवनेरी स्पार्टन संघाचा संघनायक विशाल पाटील. आणि आता गोलंदाजीसाठी आले आहे तो म्हणजे सीड हेमनगरकडून. नेहमी आपल्याला धायश्वर सामरी या संघाकडून खेळताना दिसतो. बघूया काय करतो तो. आणि समोर फलंदाजीसाठी आदित्य. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे ती म्हणजे प्रथमेश 11 संघाला नाही सॉरी OVSS संघाला. आणि जर सामना जिंकायचा जर प्रथमेश 11 संघाला तर नक्कीच सिद्ध यांना आपल्या गोलंदाजी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिले षटक घेऊन सिद्ध आणि संघाचे तिसरे षटक घेऊन फलंदाज टाइम होत आहे नक्कीच प्रथमेश 11. आणि पहिला चेंडू वाईड आलेला आहे. हो 12 चेंडू 19 धावा. धाव संख्या मात्र 1-1 ने वाढत आहे. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 16. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 18 धावा. गोलंदाजी खराब होते. 1 ने 1 धाव आपल्याला वाचवायचे आहेत. आणि आता मात्र फुलटा चेंडू आणि त्यावर मोठा प्रहार केला आहे तो म्हणजे आदित्याने आणि षटकार. जिंकण्यासाठी धावा लागतील त्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र काही समजलं नाही तो आदित्यना
षटकारानंतर नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. 8 चेंडू 12 धावांची गरज आहे ती म्हणजे अव्यवस्थित संघाला. आणि काहीसा त्यांचा संघ मला इकडून तिकडून सरभैरा वाढत आहे. ओके ओके धावा पुन्हा एकदा वाटत वाईट काहीच लय अजून सिद्ध्यांना सापडत नाही. जवळजवळ 3 चेंडू त्यांनी वाईट टचच्या स्वरूपात टाकलेत आणि त्यामध्ये एक फुल टच त्याच्यावर षटकार आलेला. जिथे गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करायची होती सामरी संघाला सॉरी सिद्ध्यांना प्रथमेश. आता मात्र चांगला चेंडू होता आणि त्या चेंडूवर चांगला फटका मारलेला आणि हा मोठा झाला चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका येतो त्या आदित्य यांच्या बॅटिंगमधून. एका हाती सामना झुकवत आहे तो म्हणजे अव्यवस्थित संघाकडे. जिंकण्यासाठी गरज आहे ती फक्त नाही फक्त 7 धावांची. 9 चेंडू 7. पुन्हा एकदा मारलेला बघ काय होत तो. एक धाव तर घेतलेली आणि वाटत एकच धाव समाधान मानतात. आणि आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. एक मोठा फटका बघूया काय करते तो पंकज कोटेकर मॅन फॉर पिटगिरी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता बघूया. अक्षय चेंडूच्या खाली आणि चांगला झेल घेतोय. आता मात्र विकेट घेण्याची गरज नव्हती कारण सामना झुकलेला होता. आता 1-2 धावेने सुद्धा सामना आला असता अव्यवस्थित संघाकडे. अजून पण सांगू शकत नाही क्रिकेटमध्ये कधीच शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामना सांगू शकत नाही कोणत्या बाजूने झुकेल. चेंडू आहे तर शेवटचा आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 6 चेंडू. सामना काही होऊ शकते सामन्यामध्ये. 6 धावांची गरज आहे. 7 बॉल 6. चला इथे शिवीगाळ करू नका. आणि आता फलंदाजीसाठी आला तो भक्कम खेळाडू आणि जोरदार प्रहार केलाय तो सिद्धी यांच्या गोलंदाजांमध्ये बघूया. चांगले क्षेत्ररक्षण संदेशाने यांच्याकडे होत आहे. एक धाव्यावर समाधान आणि आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावा ची गरज असेल ती अव्यवस्थित संघाला. अजूनही सामना मात्र काही संपलेला नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना नक्कीच दोन्ही संघाकडे आहे जिंकण्याची. जी मागे घे जरा. सामना जर टाय झाला तर सुपर होऊ शकतो. आणि गोलंदाजीसाठी असेल तो सूरज. बघूया काय होते तो. सामन्यामध्ये रंगत नक्कीच वाढेल कारण समोर गोलंदाजीसाठी आहे सूरज. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे सूरजला. PPL मध्ये सुद्धा अनेक वर्ष खेळतोय. आणि पहिला चेंडू चांगला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट गेलेली आहे. मी म्हटलं होतं जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत आहे तोपर्यंत सामना नक्कीच कुठल्या संघाकडे झुकेल सांगू शकत नाही. आणि आता फलंदाजी स्वतः कप्तान आवी जी धुरा आहे ती आपल्या खांद्यावर घेऊन चालले आहे. तो आवी संघाचा कप्तान आणि संघावाला आवी. सूरज काय करतोय बघूया. सामना झुकवतोय का प्रथमेश 11 संघाकडे का आवी. एक मोठा फटका मारून आपला सामना आपल्याकडे घेतोय. अजूनही काही होऊ शकतो सामन्यामध्ये. नक्कीच 2 फटके एक पंकज आणि एक मोठा अमित पिंगले यांचा फटका नक्कीच महागात पडू शकतो का अव्यवस्थित संघ आपल्याकडे सामना होऊ जिंकू शकतो. 5 चेंडू 5 धावा.
ओ सामना अजूनही रंगतदार होत आहे. 4 चेंडू 5 धावा. आता मात्र काहीशी जी धडपड आणि हालचाल आहे ती इकडे दिसत आहे आव्ही संघच्या पाळण्यांमध्ये. धाव संख्या पाहिजे ती 4 चेंडू 5 धावा. होणार का राकेश पाटील पहिलाच सुपर ओव्हरचा सामना. आणि पुन्हा एकदा काय होतं पुन्हा एकदा. आणि आता मात्र चोरटी धाव घेतली. रिव्ह्यू नाहीये प्रत्येक गोष्टीसाठी रिव्ह्यू नाही आपल्याकडे फक्त विमर्साठी आहे. बघूया काय होते सामना. हा जर डॉट निघाला असता चेंडू नक्कीच काहीसा फरक पडला असता. मात्र एक चोरटी धाव घेतली आदित्य आणि आदित्यच्या बॅटमधून नक्कीच चांगले फटके आलेले आहेत. बराच वेळ तो मैदानात टिकून राहिलेला. नक्की ती स्ट्राईक जी चेंज झाली त्याचा फरक पडू शकतो. आता मात्र खराब गोलंदाजी होते. हा आलेला वाईट चेंडू आणि पुन्हा एकदा समीकरण बदलले. धाव संख्या पाहिजे ती 3 चेंडू 3 धावा. काय होतंय सामन्यामध्ये अजूनही सामना संपलेला नाही. काही होऊ शकतं. आणि हा मात्र मोठा फटका. मी म्हटलं होतं स्ट्राईक जिथे चेंज झाली तिथे सामना. आणि या सामन्याचा मालिकावीर कोण होतोय. सामनावीर आवी.